आजच्या भागाची सुरुवात आपण रमजानच्या पवित्र आठवणींनी करणार आहोत। हा रमजानचा महिना आपल्या मुस्लिम बांधवांसाठी अतिशय पवित्र महिना असतो। या महिन्यात ते दिवसभर उपास करतात आणि दिवस मावळताना आपल्या कुटुंबाबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर हा उपास किंवा रोजा सोडतात, ज्याला इफ्तार असं म्हणतात। आपणही आता अशाच एका इफ्तारच्या मेजवानीला जाणार आहोत। सालावतप्रमाणे यंदाही वडाळा अँटॉप हिल इथे हजरत मजदूल हसन शाह खानका इथे मोठ्या आनंदाने इफ्तारचं आयोजन करण्यात आलं होतं। लैलतुल कदर हा रमजान महिन्यातला महत्त्वाचा दिवस। या दिवशी हजरत मोहम्मद पैगंबर यांना अल्लाने कुराण पाक भेट दिली असं म्हटलं जातं। याच निमित्ताने या दिवशी इथे विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। इथे चादर आणि अत्तर पेश केली गेली आणि संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली गेली। नमाज पठण तसंच दान धर्म देखील केलं गेलं। या सोहळ्याला सर्व धार्मिक बांधवांनी उपस्थिती दर्शवली। आज संपूर्ण देशामध्ये रमजानचा पवित्र महिना आणि रमजानच्या पवित्र महिन्यात आपल्याला माहिती आहे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात येतं। या ठिकाणी शेख मिसरी दर्गात दरवर्षी इफ्तार पार्टीचं आयोजन करून आम्हाला नेहमीच आमंत्रित केलं जातं। आमदार साहेब असतील, मी असेल, नगरसेवक, आम्ही सर्वजण या इफ्तार पार्टीत नेहमीच सहभागी होतो। आणि हा पवित्र महिना आहे, या पवित्र महिन्यात सर्वांना आनंद मिळावा, सर्वांना खुशियाँ मिलावी ही अल्लाह के चरणी हमें प्रार्थना करते। तो अल्लाह ताला सबको खुशियाँ दे और आने वाली ईद को भी हम सभी को हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। रमज़ान के मुबारक महीने पे आज महफिल में दावत रखी है, वो भी सब पार्टी को बुला के एक मैसेज देने का काम किया हजरत ने कि सबको साथ में लेके चलने का। और इंशाल्लाह बहुत अच्छा था, माशाल्लाह बहुत अच्छा दावत था। और हर साल हजरत दावत रखते हैं और हम लोग हर साल आते हैं और एक मैसेज देने का काम यहाँ महफिल से जाता है और यही अमन और चैन का मैसेज जाता है रमज़ान में। बहुत बहुत मुबारक आप सबको रमज़ान। शब कदर की रात है आज ये रात के मौके पे माशाल्लाह यहाँ तो पूरा साल भर इबादत होता है, लेकिन खासकर रमज़ान में पूरे महफिल के सब जितने पीर साहब से मिलने आते हैं और उतनी इबादत करते हैं। रमज़ान का महीना है, ये पूरा आज जो है हमारा कुरान मुकम्मल हो गया है, तो आज हमारा बड़ी रात है। तो उस मौके पे आज यहाँ इफ्तार की पार्टी रखी हजरत ने, तो हम सब पार्टी के लोग यहाँ पर मौजूद हैं। हर साल 26वें रोज़े में यहाँ पे दावत इफ्तार का एक प्रोग्राम होता है। तमाम सिलसिले के लोग, तमाम लोगों को दावत दी जाती है, आम व ख़ास सभी लोगों को दावत दी जाती है। और इसी दिन हमारे सरकार की एक उर्स भी मनाया जाता है। 28 शरीफ की फातिहा भी होती है और दावत इफ्तार भी होती है। दावत इफ्तार में सब धर्म के लोगों को दावत दी जाती है कि हम सब एक हैं, इजहार करें कि हम सब हिंदुस्तानी एक हैं, मिलजुल कर रहना हमारा कर्तव्य है, फ़र्ज़ है हमारा बस। और यही तालीम हमारी सरकार ने दी है, वो हम लोगों को देते रहते हैं। माह रमज़ान जो आता है ये संदेश लेकर आता है। रमज़ान का मतलब होता है जलाना, ये हमारे गुनाहों को, पापों को जला देता है। हम लोग रोज़ा रखते हैं, अल्लाह की इबादत करते हैं। तालीम दी ये गई है कि खाली रोज़ा रख के भूखे नहीं रहना है, अच्छे विचार भी रखना है साथ में। अच्छे विचार क्या है? अपने पड़ोसी से मोहब्बत करना, इंसानों से मोहब्बत करना। अशोक शिंदे,
हजरत ख्वाजा सुफी मजिदुल हसन शाह मजिदी यांच्या शिकवणीतून आणि मानवतेच्या कल्याणाच्या विचारातून मैफिले जहांगीर या एंटॉपिल येथील वास्तूमध्ये म्हणजे खानकामध्ये मी गेली अनेक वर्ष येत आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्याला मिळते, जी ऊर्जा आपल्याला आपल्या सकारात्मक कार्याला सदैव प्रेरणा देते. बाबांचा आश्रम हा सर्व धर्मियांसाठी, सर्व साथीपंथांसाठी, सर्व पक्षांसाठी, सगळ्यांसाठी हा खुला आश्रम आहे. त्यामुळे येथे सर्व प्रकारची मंडळी येत असतात. सैफी फजूल हसन शाह मजिदी आणि त्यांच्या प्रेरणेतूनच सुफिझमवर मराठी भाषिकांसाठी सुफी तरंग हे पुस्तक लिहिण्याची संधी मला मिळाली. बाबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या शिकवणीतून हे सुफी तरंग नावाचं पुस्तक साकार झालेलं आहे. ते सर्वांनाच प्रेरणादायी ठरणारं आहे. त्यात सर्व प्रकारची माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. या खानकामध्ये दरवर्षी वेगवेगळे धार्मिक उत्सव होत असतात. त्यातील मुख्य उत्सव हा उर्स असतो आणि त्यावेळी एक भाविकांची मांदियाळी या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते. आणि या ठिकाणी जसं आपण म्हटलं तसं बाबांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचा मानवतेचा संदेश आपल्याला वेगवेगळ्या संतांनी देखील दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक मराठी संत होऊन गेले, ज्यांनी सर्व विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. संत ज्ञानेश्वरापासून अगदी साईबाबांपर्यंत अनेकांनी जगाच्या कल्याणासाठी, मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केले आणि तेच कार्य या ठिकाणी आपण अनुभवू शकतो आणि तेच कार्य पुढे नेले जात आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला त्या शिर्डीचे साईबाबा असो किंवा संत ज्ञानेश्वर असो, त्यांच्या विश्वबंधुत्वाची संकल्पना प्रत्यक्षात साकारलेली आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळते.